हा फक्त एक क्रिकेट सामना नाही, हा आहे भावनांचा संघर्ष, इतिहासाचा भार आणि अब्जावधी डॉलर्सची गणितं. भारत विरुद्ध पाकिस्तान. मैदानावर फक्त 22 खेळाडू असतात, पण पडद्यामागे संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर लागलेली असते. एक सामना जो TRP बदलतो, अर्थकारण हलवतो आणि निर्णय घ्यायला भाग पाडतो. खेळाचे नाही तर धोरणाचे. पण खरा प्रश्न असा आहे की या सामन्यांची किंमत नेमकी किती? 25 कोटी डॉलर की त्याहूनही जास्त? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत भारत पाकिस्तान सामन्यामागचं खरं अर्थशास्त्र. भारत पाकिस्तान सामना हा निसंशयपणे जागतिक क्रिकेटचा प्राण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCने जेव्हा आपले मीडिया हक्क विक्रीस काढले, तेव्हा या चर्चांमध्ये किंवा कदाचित टेंडर दस्तऐवजामध्ये अप्रत्यक्षपणे एक महत्वाचा मुद्दा असतो. त्या हक्कांच्या कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात किती सामने होते. पण माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेला एक प्रश्न असा आहे की हा कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना खरंच तब्बल 25 कोटी डॉलर्स इतका मौल्यवान आहे का? या क्षेत्रातील एका जाणकार तज्ज्ञाने, ज्यांना ICC सह विविध नियामक संस्थांच्या मीडिया हक्क करारांची चांगली माहिती आहे, त्यांनी म्हटलं, जर तो सामना खरंच इतका महाग असता तर ICC ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था ठरली असती. व्यवसाय जगतात आणि क्रीडा नॅरेटिव्हमध्ये आकडे फुगवून सांगणं काही नवीन नाही. पण जेव्हा आपण या चर्चेची तुलना सोनी स्पोर्ट्सने घेतलेल्या आशिया कपच्या कराराशी करतो, जो सुमारे 17 कोटी डॉलर्सचा आहे आणि 4 आशिया कप स्पर्धांचा समावेश करतो, तेव्हा वास्तव अधिक स्पष्ट होतं. या 4 आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान संघ सध्याच्या 4 वर्षांच्या ICC हक्क कालावधीपेक्षा जास्त वेळा एकमेकांसमोर येणार आहेत. एका आशिया कपमध्ये किमान 2 वेळा भारत पाकिस्तान सामना होतो आणि अंतिम फेरीत पोहोचल्यास तिसरा सामनाही शक्य असतो, जसं की सप्टेंबर 2025 मधील शेवटच्या आशिया कपमध्ये झालं. या संपूर्ण करारामध्ये एकूण 9 ते 12 उच्च दाबाचे म्हणजे हाय प्रेशर भारत पाकिस्तान सामने होऊ शकतात. मात्र उरलेल्या 3ही आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचतील याची हमी नसल्याने साधारणपणे 10 सामने गृहीत धरले जातात. त्यानुसार 17 कोटी डॉलर्सचा करार म्हणजे सामन्याला साधारण 1.7 कोटी डॉलर्स इतकी किंमत ठरते. मात्र हा हिशोब पूर्णपणे अचूक नाही, कारण आशिया कपमध्ये इतर भारताचे सामनेही असतात आणि एका भारताच्या सामन्याची सरासरी किंमत सुमारे 1 कोटी डॉलर्स इतकी असते. भारत नसलेले सामने फारसा आर्थिक फायदा देत नाहीत. त्यामुळे असा अंदाज बांधता येतो की आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्याची किंमत सुमारे 1.5 कोटी डॉलर्स असावी. तरीही आशिया कपचा करार केवळ एक संकेत देऊ शकतो, तो अंतिम पुरावा ठरत नाही. कारण ICC किंवा वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान सामना हा आशिया कपपेक्षा कितीतरी महत्वाचा असतो आणि मोठ्या व्यासपीठावरचा असतो. शिवाय आशिया कपचे हक्क सोनीनी कोणत्याही स्पर्धेशिवाय म्हणजे बेस प्राइसवर घेतले होते. या उलट ICCचे हक्क मिळवण्यासाठी स्टार स्पोर्ट्स, जिओ आणि सोनी यांच्यात जबरदस्त चुरस होती. अखेरीस स्टार स्पोर्ट्सने हे हक्क 3.2 अब्ज डॉलर्सला जिंकले, तर दुसरी सर्वात मोठी बोली होती 1.6 अब्ज डॉलर्स. या 4 वर्षांच्या ICC कालावधीत भारताचे साधारण 30 सामने असू शकतात, ज्यात भारत पाकिस्तान यांच्यातील 4 ते 5 सामने होण्याची शक्यता आहे. माध्यमात फिरत असलेल्या 25 कोटी डॉलर्सच्या आकड्याबाबत आणखी एक मांडणी आहे. ती म्हणजे हा आकडा केवळ मीडिया हक्कांचा नसून एकूण व्यावसायिक उत्पन्नाचा असू शकतो. यात तिकीट विक्री, कॉर्पोरेट बॉक्स, मर्चेंडाईज आणि स्टेडियममधील जाहिराती यांचाही समावेश आहे. ICCचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी फैसल हसनैन यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं, हा सामना केवळ आणखी एक क्रिकेट सामना नाही, तर तो ICC स्पर्धांच्या व्यावसायिक रचनेचा कणा आहे. त्यांनी सांगितलं की टीव्हीवरील 1 मिनिटाच्या जाहिरातीची किंमत सुमारे 2.5 लाख डॉलर्स असू शकते आणि संपूर्ण सामन्यातून केवळ जाहिरातीमधूनच 6
कोटी डॉलर्सपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. इतिहास पाहता या सामन्याचे एकूण व्यावसायिक मूल्य 200 ते 250 दशलक्ष डॉलर्स इतकं असू शकतं. मात्र हे उत्पन्न आणि त्या सामन्याचे मीडिया हक्क यांची किंमत समान नसते. म्हणूनच सामन्याच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान सामना हा आशिया कप मधील सामन्याच्या किमान दुप्पट किमतीचा असू शकतो. म्हणजेच 15 फेब्रुवारीचा सामना त्याची किंमत साधारण 3 ते 3.5 कोटी डॉलर्स इतकी असू शकते. ही रक्कम जवळपास पाकिस्तान बोर्डाला मिळणाऱ्या ICCच्या उत्पन्नाच्या वाट्या इतकीच आहे. म्हणजेच काय तर क्रिकेट आपल्यासाठी फक्त खेळ नाही, ती आहे भावना, ओळख आणि कधी कधी राजकारणही. भारत पाकिस्तान सामना हा चौकार षटकारांपुरता मर्यादित नसतो. तो असतो TV स्क्रीन पलीकडचा, स्टेडियम बाहेरचा आणि हिशोबाच्या वहीतला. पैसा, प्रतिष्ठा आणि परंपरा या तिन्हींचं संतुलन राखणं हेच आजच्या क्रिकेटमधील सर्वात मोठं आव्हान आहे. तुमचं मत काय आहे? भारत पाकिस्तान सामना खरंच इतका मौल्यवान आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण फक्त सामना पाहत नाही, आपण त्यामागचं सत्यही शोधतो. धन्यवाद.